कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हाँ ऐसे बोला। हा अधिपती, कुठं आहेस हा? फॅक्टरीत आहे। अजून फॅक्टरीतच आहे? हाँ अधिपती, सुनबाई आले का तिकडं? हाँ त्या कशाला आल्या? काय माहित नाही। अचानक कशा काय आल्या? नाही म्हणजे तक्रार करून झाली, आता काय आहे त्यांच्या डोसक्यात? नाही 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 आहे साहेब, तुम्हाला कसं ठावत्या काय करणार नाहीत म्हणून? काय जे काय करायचं ते केलं की त्यांनी आता। आता अजून काही करण्याआधी जायला सांगा त्यासनी, हाँ लगेच जायला सांगा त्यांना, नाही तर आणखीन काहीतरी कांड करतील, कसल्या कसल्या केशी टाकतील, राडा करतील, लगेच जायला सांगा। हाँ तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी बघतो काय ते। अधिपती, त्यांचं डोसकं किती फास्ट चालतं हे ठाव आहे का नाही तुम्हासनी? हा, तुम्ही लई भोळे आहेसा, तुम्हाला काहीतरी गोल गोल बोलून अडकवतील त्या। आई साहेब अहो, हे बघा अधिपती, आमच्यावर जरी काय आलं, अगदी त्यांनी आम्हाला जेलमध्ये टाकलं तरी आम्हाला काय बी फरक पडत नाही, आमचं जगून झालेलं आहे। पण तुमचं सगळं आयुष्य आहे तुमच्या समोर, आणि तुम्हाला कसला त्रास झालेला आम्हाला काही चालायचं नाही। हाँ तुम्ही लोड घेऊ नका, मी करतो सगळं नीट हँडल। अधिपती, तुम्हासनी शपथ आहे आमची, त्यासनी आधी बाहेर काढा, नाहीतर तुम्ही बाहेर पडा तिथनं। हाँ ठीक आहे चालते, मी निघतो। ताबडतोब निघा अधिपती, आम्हाला का नाही तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे। काय सांगा की? अधिपती, आता तिथून फोनवर आमच्याशी काही बोलू नका, तुम्ही या घरला। एवढं मोठं कांड केलंय त्यांनी, त्यांची हिम्मत कशी झाली होती तर यायची? आता का नाही आम्ही सिक्युरिटीला सांगून ठेवणार आहे, त्यांना आत सोडायचंच नाही म्हणून। अहो नाही एवढं काय नाही, तुम्ही काळजी करू नका। तुमच्यासाठी करायला लागल अधिपती, तुम्ही आधी फोन ठेवा आणि बाहेर पडा तिथनं। तुम्ही घरला आलात का नाही की आपण बोलूया। पडला का तुम्ही बाहेर? हाँ ठीक आहे पडतो। पडतो नाही, लगेच बाहेर पडा आणि थेट घरला या अधिपती, मध्ये कुठे थांबू नका, जरा सिरियस मॅटर आहे। तुमच्या मास्तरीनबाईंचा मोठा कारनामा दाखवायचा आहे तुम्हाला। काय काय केलं आता? घरला या आणि डोळ्यानं बघा, या पटशिरी। हाँ निघालो ठेवतो। हा, अधिपती, अधिपती थांबा। माझ्या मागे येऊ नका। अहो मला बोलायचंय तुमच्याशी। ते बोलायचं जाऊ दे, मला एक खरं खरं सांगा, अजून काय केलंय तुम्ही? मी हा तुम्ही, इथं दुसरं कोण आहे का आपल्या दोघांना सोडून? तुम्ही अजून काय केलंय? मी काही नाही केलंय, काहीच नाही केलंय मी। नाही एवढे दिवस झालं तुम्ही इथं आला नाही, आज बरोबर मला भेटायला आला म्हणजे 100% काहीतरी कांड करूनच तुम्ही मला भेटायला आलाय। मला खरं खरं सांगा काय केलंय? हो काहीच नाही केलंय मी अधिपती, मला तुम्हाला भेटायचं होतं, मला खूप दिवस तुम्हाला भेटायचं होतं, मी प्रयत्नही करत होते पण जमत नव्हतं। मग शेवटी आज मी ठरवलं की पण डायरेक्टली भेटायला जायचं, जे होईल ते होईल, म्हणून मी आले। मी काही केलं वगैरे नाही, मला आपलं भांडण मिटवायचंय। जाऊ दे, आता काय झालंय माहिती आहे का, तुम्ही काही बोलला तरी माझा काय तुमच्यावर विश्वासच बसत नाही, सगळा विश्वास गेला उडून। असं नका करू, एकदा ऐका तरी अधिपती। निघा तुम्ही, जा। मी आपलं बोलणं अर्धवट सोडून नाही जाणार। ठीक आहे मग बसा तुम्ही इथे एकट्याच, हटवादी तर तुम्ही आहेच, स्वतः संग बोलत बसा। फक्त एवढं लक्षात ठेवा, आज आला इथून पुढे परत येऊ नका। अधिपती थांबा, मागे येऊ नका। अहो मग तुम्ही थांबा ना। अहो का थांबू मी? कारण मला बोलायचंय तुमच्याशी। मला ऐकायचं नाही, कुठल्या भाषेत सांगू? अधिपती हे बघा, तुम्हाला चिडायचं असेल तर चिडा, सगळा राग काढा माझ्यावर, तुमचा हक्क आहे माझ्यावर, पण असं बोलणं अर्ध्यात टाकून नका ना जाऊ प्लीज। अधिपती थांबा। ओरडू नका, फॅक्टरी घरचा मॅटर 4 चौकात आणू नका, त्या पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तेच केलं, आता परत तेच करू नका। हो मग मी सांगते तर ऐका ना, खरंच बोलायचंय मला। ठीक आहे की पोलीस स्टेशन मध्येच जाऊन बोला, आता तुम्हाला सवयच आहे तशी त्याची, आता फक्त खरं बोला। मी तक्रार मागे घेतली, मी तुम्हाला सांगितलं। कारण बहुतेक तुम्ही अजून काहीतरी कांड करून ठेवले म्हणून तुम्ही तक्रार मागे घेतली। मास्तरीनबाई लई हुशार निघाले तुम्ही, आमच्यासारखा अडाणी गोळा तुम्हाला समजू शकला नाही गावा। अधिपती थांबा। काय करतात अधिपती?
म्हणजे म्हणजे नोकरी व्यवसाय असं काय? नोकरी, सगळे त्याच्याकडे नोकरीला आहेत. फॅक्टरी आहे त्याची मोठी, व्यवसाय करतो तो. कसला व्यवसाय करतात? असा एक व्यवसाय नाहीये, छोटे मोठे खूप उद्योग आहेत त्यांचे. मोठ्या फॅक्टरीज आहेत, जमीन जुमला आहे. आणि शिक्षण काय झालं, असे का बघताय तुम्ही माझ्याकडे? नाही काय नाही. नाही, बऱ्यापैकी शिक्षण झालं असेल ना त्यांचं? नाही, अधिपती 9वी पर्यंत शिकलाय. काय? अधिपतींचं शिक्षण फक्त 9वी पर्यंत झालंय? हा, म्हणजे लहान वयात त्याने व्यवसायाची जबाबदारी घेतली स्वतःच्या अंगावर. पण आमचे भाऊजी मल्टीटास्कर आहेत आणि त्यांचा स्वभाव तो खूपच चांगला आहे. मग अशी अक्षरशः असं का वागले ते? आपण आलो तेव्हा किती चिडले तिच्यावर. नवरा बायको मध्ये होतात छोटे छोटे वाद. नाही, छोटे मोठे वाद असते ना तर इतका वेळ नसता लागला. बराच वेळ झालाय अक्षला तिकडे जाऊन. जायचं का आपण तिकडे? चला जाऊया. मदन राहून दे, मी अरे पैसे पण- देतो. मी देतो, तू नाही घेणार तुझ्याकडनं पैसे. ओके, चला निघूयात. काय झालं असेल रे? म्हणजे त्या दोघांचं भांडण मिटलं असेल ना? 100% मिटलं असेल. त्यांचं कसं आहे ना, तुझं माझं जमे ना आणि तुझ्या वाचून करमे ना. सगळ्याच नवरा बायकोचं असंच असतं. भांडतात पण नंतर का भांडले हेच विसरतात. जसं आपलंय. वहिनी आणि भाऊजींचं पण असंच असू दे देवा. लवकर त्यांचं भांडण मिटू दे. ताई एक विचारू? नाही म्हणलं तर विचारायची थांबणार आहेस वय? तसं नाही ताई, म्हणजे बघा आपण अधिपतीसनी फोन केलाय खरा, पर ती येतील का घरला लगेच? येतील का म्हणजे? त्यांना काय घरची वाट ठाव नाही वय? ताई त्यासनी घरची वाट ठाव आहे, पर त्या मास्तरनीने त्यांची वाट बदलली तर? म्हणजे अगं त्या मास्तरनीनं अधिपतीसनी काय बाय सांगून अडकून ठेवलं तर? अगं ती तर त्यासनी पटवायच गेले की. काय पण करू शकणार नाहीत त्या. अगं ताई तिला हलक्यात घेऊन चालणार नाही. तूच म्हणायचीस ना व का बाईच्या डोळ्यातले अश्रू धारदार शस्त्रच असतंय म्हणून? पण ते शस्त्र कुठं वापरायचं हे बाईला कळलं पाहिजे. कारण लई रडलं तर त्याची बी काही किंमत राहत नाही. असत्यात लोक. अगं वय ताई, पर तिनं बायको म्हणून रडारड सुरू केली तर? म्या कशी एकटी पडल्या, मला कसा संसार हवाय, मला सासरी घेऊन चला, माझं तुमच्यावर किती प्रेम हाय, असं काय काय बोलून तिनं अधिपतीसनी पटवलं तर? करू दे त्यांना काय करायचंय ते. पण अधिपतींना पटवणं आता काय त्यांना जमणार नाही. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.